आणि काय पहिल्यांदा घडलंय का? पहिल्यांदा नाही घडलंय. दरवेळी काही झालं ना, काही झालं दीप दोषी का? अरे माझं पण ऐकून घ्या ना बरं. ते आहे ना अख्ख्या जगाला आहे ना म्हणजे सगळीकडे एकदम असे न्याय त्यांचा बरोबर. माझ्याच इथे आल्यावर प्रॉब्लेम होतो. चुकीचं आहे ना. हो म्हणजे समोरचं ऐकून घ्या ना, ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? ते फासावर लटकवतात माहिती हा? त्यांना पण शेवटची इच्छा विचारतात ना, विचारतात की नाही? हो की बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे हा ना? मला काय नाही विचारत. हा मी काय म्हणजे डायरेक्ट माझा फैसला घरी नाही यायचं. अरे काय घरी नाही यायचं? माझं घर रे ते. वडील आहात तुम्ही माझे. मी लेकरू आहे ना त्यांचा. हो मला विचारलं पाहिजे की नाही हा? अरे आपल्या लेकराचं काय बोलणं आहे ऐकून घ्यावं ना. हो तुझं काय म्हणणं आहे बोल तू. माझं बोलणं ऐकलं नाही तर मग मी कोणाला सांगणार? कशी कळणार मला सांग हा? ज्योती थांब. आपण असं रस्त्याने फिरत बसलो तर दीप कधीच सापडणार नाही. त्याचा मोबाईल पण स्विच ऑफ आहे, त्यामुळे त्याला असं शोधून काढणं कठीणच आहे. शांत राहून विचार करायला हवा की दीप नक्की कुठे गेला असेल. आज माझ्याकडे रिक्षा असायला हवी होती. मी फटाफट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधलं असतं त्याला. असो पण आता ती नाहीये जवळ, त्यामुळे विचार कर ज्योती. अशा वेळी दीप कुठे जाऊ शकतो? दीप एकटा आहे, दुखावला गेलाय. अशा वेळी एकच जागा आहे जिथे तो सगळं मनातलं बोलू शकतो. मला एक सांग, कुठला पोरगा चुकत नाही? सगळेच लहान आहे ना. मी एक चुकीची शिक्षा मी अजूनही भोगतोच आहे. अरे बाबा माझ्या सांगा, माझ्याशी बोला. एखादा बाप आहे ना आपल्या पोराची चूक पदरात घालतो.